ગણેશોત્સવ 2025ની તૈયારીઓની ઉજવણી પહેલા વસઈ વિરાર પોલીસ દ્વારા એક ઉચ્ચ સ્તરીય બેઠક યોજાઈ, જેમાં તહેવાર દરમિયાન જાહેર સુરક્ષાના તમામ મુદ્દાઓ પર ચર્ચા થઈ। પોલીસ કમિશનર નિકેત કૌશિકે કાયદાનું ઉલ્લંઘન કરનાર સામે કડક કાર્યવાહી કરવા તેમજ તમામ સુરક્ષા નિયમોનું કડક પાલન કરવાનું સ્પષ્ટ સૂચનાઓ આપી। મુંબઈ અને સંપૂર્ણ મહારાષ્ટ્રમાં ગણેશોત્સવની તૈયારી જોરશોરથી ચાલી રહી છે, ત્યારે મીરા ભાઈંદર વસઈ વિરાર પોલીસ દ્વારા સુરક્ષા વ્યવસ્થાને વધુ મજબૂત બનાવવાનો પ્રયાસ શરૂ થઈ ગયો છે। બેઠકમાં વસઈ વિરાર નાલાસોપારા જાહેર ગણેશોત્સવ સમિતિઓના પ્રતિનિધિ પણ હાજર હતા। ગણપતિ બાપ્પાના આગમનથી લઈને વિસર્જન સુધીની પ્રક્રિયા દરમિયાન પોલીસ ગણપતિ મંડળોના હોદ્દેદારો, મહાનગરપાલિકા અધિકારીઓ, ફાયર બ્રિગેડ અને એમએસસીબી અધિકારીઓ સાથે સમન્વય રાખશે। પોલીસ કમિશનરે મંડળોને જણાવ્યું કે તેઓ નિયમોનું પાલન કરે અને કોઈ પણ પ્રકારના ભંગ માટે છૂટ ન આપી શકાય। બેઠક દરમિયાન મંડળના પ્રતિનિધિઓએ વિસર્જનના માર્ગો અને તલાવોની ઉપલબ્ધિ અંગે પ્રશ્નો ઉઠાવ્યા, જેને લઈને મહાનગરપાલિકાના ઉપાયુક્તે લોકોને ખાતરી આપી કે સમસ્યાઓનું જલ્દી નિવારણ કરવામાં આવશે। બ્યુરો રિપોર્ટ, मुंबई समाचार। ज्या मोठ्या मूर्ती मुख्य रस्त्यावरून विसर्जनाच्या दिशेने जातात तिथे ज्या कमानी ज्या टाकल्या जातात त्यांना व्यवस्थित त्या हाईटला कमानी टाकण्याच्या सूचना द्याव्यात। सर्व मंडळ नियमाचं पालन करण्यासाठी तयार आहेत, सूचना ऐकायला तयार आहेत, परंतु समुद्रावर जर तुम्ही विसर्जन करायला सांगतात तर ज्या ठिकाणी जेटी आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था जी केली जाते, कृपया मेहरबानी करून तिथे तुम्ही चांगली व्यवस्था द्या। मंडळ जायला तयार आहे, परंतु तुम्ही जर चांगली त्या ठिकाणी व्यवस्था केली तर सर्व मंडळ तिथे जायला तयार आहे। रोड पे बहुत सारे गड्ढे हैं, गणपति लाना है वहाँ से और बहुत से लोगों को लाना है, सिर्फ मुझे नहीं लाना है। और साहब दूसरा विषय था साहब, हमने एमसीबी में 2 साल पहले अर्ज दिया, जो लाइट के बॉक्स है उसके ढक्कन नहीं है। कम से कम 15 से 20 लाइट बॉक्स है देवनगर और गोविंदनगर के बीच में, उसमें एक ढक्कन नहीं। 2 साल पहले मैंने भी अर्ज दिया था, अभी वो काम पूरा हुआ नहीं। और दूसरा विषय समझा कि मैं एक 12 पोल का एमसीबी का 12 पोल में मैंने अर्ज दिया, आज वो पोल लगा हुआ नहीं है क्योंकि लोगों के घर के ऊपर से केबल गया हुआ है। बारिश के मौसम में 2 से 3 जगह केबल शॉर्ट हुआ है। सांगितलेलं होतं की निर्बंधमुक्त आणि भयमुक्त गणेशोत्सव, आणि त्यांनी त्यांच्या तिथे पुण्यामध्ये एक सूचना दिली की ज्या मंडळांना गेल्या वर्षी परमिशन मिळालेली असेल त्यांना यावर्षी परमिशन घ्यायची गरज नाही। तर कृपया जर आपण पण या इथे हे जर राबवलं तर सगळ्या गणेशोत्सव मंडळांना जे सारखं पोलिसांना जायला लागतं किंवा ऑनलाईन परमिशन घ्यायला जो त्रास होतो तो होणार नाही। तर सीपी साहेब आपणास विनंती की जसं पुण्याला केलंय तसं जर आपण या इथे केलं निर्बंधमुक्त। यावर्षी महानगरपालिकेने अथॉरिटी देऊन तिकडे जे स्टॉल लागलेले आहेत ते आमच्या मंडळाला थोडासा त्रास होईल त्या स्टॉलचा, तर महानगरपालिका तिकडचे स्टॉल हटवणार का? आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर का मंडळाकडून जर का खड्डे पाडले तर ते खड्डे बुजवण्यासाठी मंडळांना आदेश दिले जातात, नाहीतर त्यांना फाईन वगैरे लावू असे आदेश दिले जातात। पण आमच्या मंडळाच्या तिथे गेले 3 वर्ष झालं खड्ड्यासाठी आम्ही महानगरपालिकेने विनंती पण केली, पण 3 वर्षापासून तो खड्डा अजूनही बुजलेला नाही। तर तो तिकडचे जे आजूबाजूला जे खड्डे आहेत, मंडळ जिथे आम्ही गणेशोत्सव स्थापना करतो तिथे मंडळ आहे, त्या मंडळाच्या तिथेच खड्डे आहेत आणि बाजूला गटार असल्यामुळे ते चेंबर पण तिकडचे ओपन आहेत, तर त्या चेंबर वगैरे गणेशोत्सवाच्या अगोदर ते कंप्लीट होतील का आणि ते स्टॉल हटवणार का तुम्ही? आमची यंत्रणा सुसज्ज आहे, आम्ही सर्व तयारी केलेली आहे। मंडळाच्या आमच्या बैठका सुरू आहेत, कॉर्नर बैठका सुरू आहेत। जवळजवळ वसईमध्ये झोन 2 आणि 3 मध्ये 900 950च्या वर मंडळं आहेत, त्याचबरोबर 32,000च्या वर घरगुती गणपतीची स्थापना होते। प्रशासन सर्व बाजूने तयारी करत आहे, आज देखील मीटिंग त्याचाच एक भाग होती। आम्ही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स सुरू आहेत, प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांशी भेटतोय, मंडळाच्या बैठका सुरू आहेत, डॉल्बीवाल्यांच्या बैठका, मूर्तिकारांच्या बैठका, प्रत्येकाच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। प्रशासनाची बाजू देखील मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे। दरवर्षी गणपती येतात, अत्यंत आदरानं अत्यंत उत्सवानं आपण तो साजरा करतो। यावर्षी देखील आम्ही पूर्णतः तयार आहोत, अत्यंत प्रेमानं गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहोत आणि 10 दिवस तुमच्या सर्वांसमवेत आम्ही एन्जॉय देखील करणार आहोत। खड्डे हा तुमचा विषय जरी नसला तरी पालिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार आम्ही आता सरांनी देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे।
त्यांना देखील आव्हान केलेलं आहे की लोकांना कोणतीही अडचण नको व्हायला पाहिजे. सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो, तर प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजेत.